आता आलतो की जेवाय मग आत्ता लागा विषय हार्ड केलता काय मग म्हणलं नुसतं गुलाबजामच खायचं दाबून नुसतं. गुड मॉर्निंग भावांनो. तर भावांनो सकाळची थोडी थंडी वाजत होती, म्हणलं बाहेर येऊन बसावं. बसलेलो बाहेर शिकत. तर भावांनो तर 5 मिनिटात तयार होऊन भेटतो तुम्हाला. तर भावांनो तयार तोच झालो मी. तर भावांनो आता नाश्ता करून घेतो आणि भेटतो लगेच तुम्हाला. हे आमचं शेरो आहे कसा बसलाय. तर भावांनो नाश्त्यात आहे त्या कापण्या खासतो. तर भावाने सगळ्या संपवल्या बाई. भावानं म्हटलं ठेव की मला. तर म्हणतोय काय मी नाही ठेवत, तू राहत असाच आता. तर भावानं आता चाललोय बहिणीच्या घराची वास्तुशांती आहे, चाललोय थोड्या वेळात. तर भाऊ बी तयार झालता आणि मम्मी बी तयार झालती. मग म्हणलं आता मम्मीकडे कॅमेरा फिरवतो. कॅमेरा मम्मीकडे फिरव. अयो काय नादच नाही की. मग मम्मीला म्हणलं चला की आता जायची तयारी करायला लागते, गाडी केव्हा यायची. तर गाडी बी आली. मग म्हणलं आपण व्हिडिओ काढून घेऊया. तर आजी माझ्याकडं वळून बघायला लागली. मग म्हणलं आता काय सुट्टीच नाही, खवळती का काय. बाबा पुढं बसल्यानं मग म्हणलं आपण आपलाच व्हिडिओ काढून घ्यावा. मग घेतला व्हिडिओ काढून. म्हणलं चला आता मम्मी बी व्हिडिओमध्ये बघा ना. आजी संग मम्मीचं काय चाललेलं काय माहिती, वेगळंच काय तर चाललेलं. दाजीने नियोजन एकच नंबर केलं. मग म्हणलं आता परफेक्ट टायमिंगला पोचलोय म्हणल्यावर आज बी कार्यक्रम बघायला जाऊया. मग चालला म्हणलं कार्यक्रम बघाय. ही जेलीचं काय चालू होतं काय माहिती. सिस्टर तर एकच नंबर जेलत होती. मग काय म्हणलं सुट्टीच नाही की, डोक्यात पडल्या चिंध्याचा इथे डोक्याच्या. मग म्हणलं आपण वरणाचे व्हिडिओ काढूया, जाऊ त्या म्हणलं काय व्हायचं ते होऊ द्या. मम्मीचं काय वेगळंच चालू होतं. मम्मी पोशाख द्यायला पुढं गेलती. म्हणलं असल्या गर्दीत कुठं देत बसते, फोटो काढ तेवढ्यात बहीण म्हणायला लागली. तिला म्हणलं थांब की काढतो फोटो. मग म्हणलं काढतो तवर आजीच बाजूला उभा होती. म्हणून म्हणलं आता काय सुट्टीच नाही की. तर मग मम्मीला दिला की पोशाख, आजीनं बी पोशाख दिला. मग म्हणलं तवर आली की मावशीला म्हणलं थांब तुझा व्हिडिओ काढून घेतो, म्हणलं तुझा पोशाख नंतर की. मग तेवढ्यात आलं की काकाने मावशीने दिला की पोशाख. हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये पूजा मांडलेली होती. मग म्हणलं हॉलचा बी व्हिडिओ काढून घेतात. सोपं तर एक नंबर आणलेलं दाजीनं. वरतं काय झुंबर आहे का काय लागा कडकच दिसतंय की. मग म्हणलं आता सगळंच फिरून बघता. मग कसं आहे कपाटन बेड काय आपण घेतलेलं आता. मग काय म्हणलं सुट्ट्या आहे वय आता. मग पोचलो का किचनमध्ये. माझा भाऊ काय बघत होता काय माहीत, त्यालाच माहीत. मग काय सगळी पाहुणी थांबलेली. मग काढला व्हिडिओ आपण किचनचा, कशी भांडी ठेवली ती एकदम टकाटक. तर शेवट लाडू ठेवलेली खोली गावलीच की. मग म्हणलं सुट्ट्या आहे वय आता दाबूनच खायचं लाडू नुसतं. आता आलतो की जेवाय मग आत्ता लागा विषय हार्ड केलता काय मग म्हणलं नुसतं गुलाबजामच खायचं दाबून. म्हणलं चला किसल्या पूर्ण जाऊन येतात. मग आजी मावशी चालत होत्या पुढं. मग म्हणलं चला की पाटापाटा आम्हाला व्हिडिओ काढायचा फिरून. मग काढला व्हिडिओ. मम्मी तर सगळ्यांच्या पुढंच होती. तवर बहीण दावत होती बाग. ही बाग आपलीच आहे म्हणली. मग काय म्हणलं आता सुट्टीच नाही की. मग तवर म्हणलं आपला व्हिडिओ काढून घ्यावा. मम्मी म्हणायला लागली काय व्हिडिओ काढतो सारखा काय माहीत. तवर बहीण म्हणली राहिलेल्या जणांनी सबस्क्राईब करून घ्या बघा. खाली गेलो तवर ह्यांचा काय वट्टी भरायचा कार्यक्रम चालू होता. मग म्हणलं भरा पाटापाटन चला की बाहेर. बहिणीला म्हणलं माझ्या ब्लॉगमध्ये तू एक नंबर दिसाय पाहिजे. मग म्हणलं मम्मी मावशी कशा बघते ते. आजी बी अयो काय सुट्टीच नाही की. तवर बहीण म्हणली आमचा फोटो काढ. मग म्हणलं आमचं फोटो काढाय कोणच तयार नसतं. मग तुमचंच काढतो. मग काढलं फोटो. अयो संध्याकाळच्या टायमिंगला पब्लिक लय जेवाय आलतं लागा. म्हणलं मग व्हिडिओ काढायच पाहिजे. काढला व्हिडिओ. तवर बहीण दाजी थांबलेली की. म्हणलं आता आपण आपलं बी जेवणाचा टाइम झालाय, जेवून घ्यावं आपण. आता म्हणलं गुलाबजाम दाबूनच खायचं. पण गुलाबजाम काय 2च भेटल्या ना. गुलाबजाम बी संपलेलंच होतं. मग म्हणलं आता 2 गुलाबजामवरच चालवायला लागतं या. तर भावानं धरला की घराचा रस्ता. चाललेलो घराच्या दिशेने. तवर मावस भाऊ म्हणतोय काय माझा व्हिडिओ घेतो का. मग म्हणलं सुट्ट्या आहे तेव्हा तुला नाही घेतला तर कसं व्हायचं. तर भावानं थोडासा व्हिडिओ जास्त हलतोय तर थोडं समजून घ्या. तर भावानं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावानं पुढचा ब्लॉग लवकरच येईल. तर भावानं इथंच ब्लॉग संपवतो. बाय.